आलाय ज्या प्रकारे कृष्णा स्पोर्ट्स सापेट टीमनी पलटवार केले, पण जर पाहिला पण शेवटी मात्र सुपर ओव्हर सुद्धा दुसरा अतिशय रंगतदार सामना पाहायला मिळाला होता. हे पाहू शकता आपण कॉमेंट्री कक्ष पाहतोय आपण. आमच्या समेत आमचे एकच दादा अल्पेश दादा कॉमेंट्री हे पाहू शकते. अल्पेश घाबरते का कोणाला? यस, खूप चांगले स्कोर आहे त्या पाहतोय आपण. आमच्यासोबत अल्पेश, मी स्वतः सुनील पवार, दोन्ही टीमचे राखीव खेळाडू आणि खऱ्या अर्थाने मुरबाड तालुक्यातून बिलॉंग करणारे देवगावचे आमचे ऑपरेटिंग. क्या बात आहे. यस, हे पाहिलं आपण कॉमेंट्री बॉक्स. तर आता मात्र जाऊया आपण थेट मैदानाच्या आतमध्ये. एक अतिशय क्लास सामना. डीजे लल्ला तर सामन्याला सुरुवात होताना पाहतोय राईटामध्ये विकेट. पहिला बॉलवरती चांगला ऑन ड्राईव्ह फटका आहे. वा, सुपर शॉट आहे. खाली क्षेत्र निवडले, दुरून क्षेत्ररक्षक आले. त्यापूर्वी मात्र या बॉलवरती 2 धावा कंप्लीट करतोय बॅटर. खातं उघडते स्वतःचं टीमचं खातं उघडलं गेलं. बॅटर पंडित पाहतोय आपण खातं उघडतोय. यस, आमचे ओरिजिनल नाही तर सिनियर 40+ टीम गावदी रांजोली टीमचे एक चांगले धडाकीचे बॅटर आणि डीजे गणेश दादा यांच्या माध्यमातून या स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. खूप खूप धन्यवाद गणेश दादा, मॅन फॉर रांजोली. एक अतिशय उत्कृष्ट डीजे ऑपरेटिंग चांगले क्रिकेटर. यावेळेस पात्र पाहतोय की आपण चेंडू मात्र फरार होईल का, आणि पंच इथं मात्र निश्चित एक सिंगल आली आहे. यावेळेस पात्राकडे भेटण्या फटका पाहतोय आपण. ऑन साईडकडे टर्न केले. यस, भादोडगाव जर म्हटलं सुजितभाई डॉन षटकाराची हॅट्रिक जर पंडित दादा पूर्ण करतोय तर सुजितभाई डॉन यांच्याकडून तब्बल 1100 रुपयाचं बक्षीस दिल्या जाईल. ये डॉन भाई का प्रेम आहे क्रिकेट के ऊपर. धन्यवाद सुजित दादा, आपण जॉईन झाला त्याबद्दल. हा फटका चांगला सजवलाय. ग्रेट शॉट आहे. स्कोर लेगच्या वरतून आलाय. दमदार दमदार षटकार. खेळाचा जर दर्जा पाहिला पण तर A1 क्वालिटीचा पाहिला पण. दरम्यान रांजोली गावातून खास ओरिजिनल 40+ संघटनेला आणि या स्पर्धेला शुभेच्छेला गणेश पाटील, मॅन फॉर रांजोली. एक चांगले डीजे ऑपरेटर आणि चांगले 40+ खेळाडू आहेत. दरम्यान पाहतोय खराब क्षेत्ररक्षण, चुकीला माफी नाहीये. चेंडू सीमा रेषा पार फरार झालाय 4 धावेसाठी. पंडित भोईरच्या बॅटमधून पाहतोय 2 चांगले फटके पाहायला मिळाले. अजून एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. इथं मात्र प्रश्न विचारला गेला पण अपील फेटाळून लावताना पाहतोय आपण. अतिशय क्लास बॅटिंगचं प्रदर्शन सध्या तरी पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जर पाहिला आपण अल्पेश दादा तर एका चांगली धावसंख्या आहे JMP टेमगरपाडा टीमची. बिनबाद धावसंख्या ती धावफलकावर पाहतोय आपण तब्बल 14 धावा. चांगली क्लास सुरुवात पाहायला मिळाली. मित्रांनो, आपण निश्चित ओरिजिनल 40+ संघटनेच्या माध्यमातून पहिल्या वर्षी आहे आणि पहिल्या वर्षाचा दमन दौरा काय धमाकात कडक सुरू आहे पाहतोय आपण. सर्व उपाध्यक्ष असतील, सर्व कमिटी मेंबर असतील, आमचे अध्यक्ष साहेब आदरणीय महेश माळी साहेब असतील, संस्थापक अध्यक्ष पाहतोय आपण दयानंद चुरगे साहेब यांच्या संघटनेतून साकारलेली ही ओरिजिनल 40+ संघटना पाहतोय आपण. धावसंख्या 14 आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर.
14 धावा आहेत तर बिनबाद पाहतोय आपण. चांगली सुरुवात JM बेट टेमगरपाडा टीमची येणाऱ्या बॅटरमध्ये आमचे खास निकटवर्तीय मित्र आणि चांगले समालोचक दर्शन नाईक यांचा तो मला खेळ आठवलाय. धामणगाव चषकमध्ये काय क्लास बॅटिंग आणि बॉलिंग केली होती. आज खऱ्या अर्थानं महेश माळीसाहेब जर पाहिलं पण नितीनची कमतरता टीमला जाणवली आहे. यस पण नितीनच्या अनुपस्थित तुमचा टीमने सांघिक खेळ साकारलाय. सुपर ओव्हरमध्ये आला होता सामना. शेवटी असं वाटलं की महेश माळी दादा हा बॉल चांगला टाकेल पण थोडासा बाहेर टाकला आणि त्यावर चौकार गेल्याने सामना जिंकले सापे टीमने. क्लास बॉल होता पाहतोय आपण. टप्पापल्यानंतर थोडासा बाहेर कटणारा बॉल होता त्यावरती मात्र एक सिंगल आली आहे. दुसरी धावण्याचा प्रयत्न खराब चुकीचं क्षेत्ररक्षण म्हणता येईल याला. एक धाव आता मात्र बहाल करताना हे बघा कधी कधी म्हणतात ज्या बॅटरला आउट करण्याचा तुमचा प्लॅन नसतो त्या बॅटरी मात्र जास्त धावा बनून जातोय. जिथं एकही धाव नव्हती तिथं मात्र धावाल्या तब्बल पाहतोय आपण 3 धावा. दरम्यान सर्वात मोठा उलटफेर जर पाहिला आपण टॉप 5 मध्ये येणारा संघ पाहतोय आपण गावदेवी माता पुंडा टीमचा प्रवास काल थांबला होता आणि नो डाऊट उपाध्यक्ष पाहतोय आपण कैलास सेलर दादा यांचं नेहमीच 40+ संघटनेवर मोठं प्रेम आहे आणि सौरभ आणि सुनील पवार यांच्यावर खूप मोठं प्रेम आहे. धन्यवाद कैलास सेलर साहेब, आपलं मनापासून आभार व्यक्त करतोय. आजच्या दिवसातला हा नॉकआउटचा 3रा सामना, 4था सामना पाहतोय आपण. त्यानंतर कालिका माता खारबाव विपक्ष शिवनेरी जुनादुर्गी. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहायचे आहे. राजू चव्हाण उपाध्यक्ष, मोठे योगदान आयोजनामध्ये. चांगला बॉल सफल झाला होता. एक चेंडू कुठं ब्रश झाले पाहावा लागेल. एक सिंगल इथे मात्र कंप्लीट होताना आता मात्र दुसरी धावण्याचा प्रयत्न केला जातोय. पोहोचेल की नाही. पंचाचा बोट आकाशाकडे जाईल. धक्का क्रमांक पहिला लेग बॅटच्या स्वरूपात येते धाव. विकेटच्या पतन पाहायला मिळालं. प्लॅन बीचा वापर केला होता. इथे मात्र पाहतोय आपण JM टेमगरपाडा टीमच्या कॅप्टननी ज्या प्रकारे सूचना केल्या होत्या की तुम्हाला या बॉलवरती विकेट फेकणं गरजेचं आहे आणि हे खास प्लॅन ABCचा यूज करतात 40+ संघटनेमध्ये. वेलेगाव जर म्हटलं तर निश्चित मोठं गाव आहे आणि मोठ्या गावातलं एक मोठं व्यक्तिमत्व भारत आमच्या सोबत पाहतोय आपण आणि नेहमी सातत्याने दादासोबत जिथं दादा तिथं मात्र भरत. ग्रीष्म 11 आमनेपाडा जर म्हटलं तर संतोष काकडे साहेबांचा संघ आपण पाहतोय. या बॉलवरती मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटचा संपर्क होत नाहीये. बाकीचं काम पूर्ण करतोय. गोलंदाज जर पाहिला पण रामकृष्ण चांगला मारा करतोय. चांगले उच्च कोटीचे ऑलराऊंडर पाहतोय आपण आणि खऱ्या अर्थानं दमण दौरा एन्जॉय जर कोणी केला असेल महेश दादा तर पाहतोय आपण की कार्याध्यक्ष संतोष काकडे साहेब खूप एन्जॉय केलंय संतोष दादानी. या दादा आपण यायचे व्यासपीठावर. राईटमध्ये विकेट. पुढचा बॉल चांगला बॉल. परत एकदा प्रश्न विचारलाय पण सहमत नाही आहे. अतिशय वेगात एक सिंगल या बॉलवरती कंप्लीट. दुसरी धावण्याचा प्रयत्न केला जाईल का. भाऊ पाटील यांचा अंदाज वेगळा आहे. लेग बायचा इशारा आलाय. कधी कधी यांच्याबद्दल मला तो गाणं आठवते. काले होते क्या हुआ लेकिन दिलवाले. मनाचा राजा आहे, दिलवाला आहे आणि खारबावचा हा ग्रेट व्यक्तिमत्व आहे. स्वतःचा धंदा सोडून मात्र क्रिकेटवर ज्यांचं जुळलक नातं अशी भाऊ पाटील पंच पाहतोय आपण. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. हा बॉल चांगला बॉल होता. चांगला बॉल. काय कमालीचे षटक पूर्णपणे वाफी करून देताना पाहतोय आपण ग्रीष्म 11 आमनेपाडा टीमला. गोलंदाज रामकृष्ण पाहतोय आपण. या स्पर्धे माध्यमातून झ्याझ्या पण व्यक्तिमत्वाने खूप मोठं सहकार्य केलं. त्याचं मी बालाजी स्पोर्ट आणि खास ओरिजिनल 40+ संघटनेच्या माध्यमातून मनापासून आभार व्यक्त करतोय. खास जर विचार केला आपण मालिकेसाठी 32 इंची TV मेघना शास्त्री दादा मॅनपॉवर साप यांच्याकडून प्राप्त झाली आहे. पण अजून एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू यष्ट्या उडवतोय आणि विकेट क्रमांक 2 पतन.
त्या संघाला 40+ संघटनेचे अध्यक्ष महेश माळी साहेब आणि संस्थापक अध्यक्ष दयानंद चोरगे साहेब यांच्या माध्यमातून विनंती आहे की कोणीही बगैर जेवल्याशिवाय जाऊ नका. कारण की जेवण बनवलेले आपण तुम्ही गेल्यानंतर मात्र तो वेस्टेज अन्न राहील, त्यासाठी जेवण केल्याशिवाय कोणी जाऊ नये आणि इथं थांबायच्या बक्षीस समारंभासाठी सुद्धा. नंतर निवांत निघायचं आपल्याला. हरी जोशी आलाय. जय अंबे टेमगर पाडा जर म्हटलं तर या टीमचा अवभाज्य घटक जर म्हटलं तर 2 खेळाडू चांगले आहेत. पाहतोय आपण नो डाऊट दर्शन नाईक असो की मात्र त्यानंतर हरी जोशी असो. सलामीचा बॅटर जर पाहिला आपण पंडित दादा असो, अतिशय अप्रतिम सुरुवात करून देताना पाहायला आपण. त्यानंतर मात्र आता 2 षटक समाप्त झालंय आणि धावसंख्या जर पाहिली 2 षटकाच्या समाप्तीनंतर 19 फक्त 5 धावा खर्च केल्या षटक. क्या बात करताय. मेडन षटक हाताळलाय या स्पर्धेचा पहिलं आणि आल्या पावली मात्र पाहतोय की पहिल्याच बॉलवरती या बॉलवर आलाय हा षटकार. डीजे लल्ला आमचा आवाज पोचवण्याचं काम करताना निश्चित मनापासून आम्हाला सुद्धा खुश केलंय. आणि मेडन षटक नव्हतं, एक लेगबाईची धाव होती. मेडन षटक जेव्हा 6 डॉट जातात, जेव्हा एकही धाव होत नाही, तो मात्र मेडन षटक ठरतोय. पुढचा बॉल चांगला फटका आहे. कौ कॉर्नर नाही तर मिड विकेटकडे फटका फटलाय. बॅटरला आता मात्र मैदान सोडावं लागेल. गोलंदाज आर्यन तरे वापशी करतोय. चांगला बॉल प्रश्न विचारलाय पण ॲग्री चेंडू कुठं ब्रश झाले पाहावं लागेल. विश्वास पाटील सर सांगतायत की लेग बायच्या स्वरूपात आली एक सिंगल. धावसंख्येत बदल पाहतोय. धावसंख्या पुढे सक्तनाता माता पाहतोय आपण धावपलकावरती 26 धावा धावपल. तर 2 धावा या बॉलवरती कंप्लीट होताना पाहतोय आपण. धावसंख्येत बदल पाहतोय. धावसंख्येत पहिले आता मात्र 28. पहिल्या षटकामध्ये 14, त्यानंतर मात्र काय कमबॅक केलंय. ग्रीष्म प्रकारे कडक होऊ नये आणि दुपारचं सत्र आता काय कमबॅक केलंय. ग्रीष्म प्रकारे कडक होऊ नये आणि दुपारचं सत्र आता मात्र थोडीशी खेळपट्टी बॅटिंग साईडला मदत करताना पाहतोय आपण आणि हेच घडते. बॅटिंग साईडला मदत करताना पाहतोय आपण आणि हेच घडते. समर बॅटर हरी जोशी. जय अंबे टेमगरपाडाची चांगला फटका आहे पण फटका हवेत कौ कॉर्नर कडे. चांगला प्रयत्न केला होता तिथे मात्र टीमसाठी 5 धावा वाचवतोय क्षेत्ररक्षक. वा भाई वा. कमालीचं क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. वा भाई वा. कमालीचं क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. एक आली या बॉलवरती सिंगल आणि षटकाची दोनादुर्गी 40+ संघटनेमध्ये दादा संघ जो ठरलाय 40+ संघटनेमध्ये दादा संघ जो ठरलाय त्या टीमच्या विरुद्ध कठीण अग्निपरीक्षा असेल खारबाव टीमच्या प्रत्येक बॉलरची. चला राजा सर्व थांबवायचे. राजकुमार आले अंतिम षटक टाकण्यासाठी. खेळावं लागेल किमान दुपारचं सत्र आहे. दोन्ही बॅटरला अनुभव आहे आणि हे खेळाडू मातीच्या खेळपट्टीवर खेळण्यासाठी माहीर आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज खेळण्यासाठी माहीर आहेत. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण भादवडच्या त्या मैदानावर सातत्य त्याच महाराज क्रीडांगण भादवडच्या त्या मैदानावर सातत्य त्याच खेळपट्टीवर सराव करता दोन्ही खेळपट्टीवर सराव करता दोन्ही खेळाडू. हा फटका मात्र स्लॉक करण्याचा प्रयत्न हवे. प्रदीप आलाय. आता मात्र दर्शनला मोर्चा समावावं लागेल किंवा प्रदीप याला मोर्चा समावावं लागेल किंवा प्रदीप याला ज्यावेळेस पात्र काय घडलंय. लाईन कुठे चुकीची लाईन नाही घडलंय. लाईन कुठे चुकीची लाईन टाकल्या गेली. एक अतिरिक्त धाव पाहतोय आपण. वेलकम राजू चव्हाण दादाचं शुभ आगमन झालंय. बॅटिंग साईड ना पंचांनी चेक केलंय. फक्त हे सपाते आपण आमचे तिसे पंच आपण केलंय. फक्त हे सपाते आपण आमचे तिसे पंच आपण चेक करायचे आपण. हा पण चेंडू जाईल मिडविकेटच्या वरतून. बॅक टू द बॅक. दुसरा आलाय दमदार. आणि आता मात्र काय क्लास बॅटिंगचं प्रदर्शन प्रदीपच्या माध्यमातून. धावसंख्या आता मात्र पाहतोय पुढे सरकताना. का तिसरा बावन्न धावाचं आव्हान उभं केलंय. जय 51 धावा धावपलकावरती आहेत आणि 52 धावाचं आव्हान उभं केलंय. ग्रीष्म 11 आमनेपाडा टीमच्या विरुद्ध जेएमबी टेमगरपाडा टीमने चांगली बॅटिंग. प्रदीप आपण टॉस बॉक्स टेमगरपाडा टीमने चांगली बॅटिंग. प्रदीप आपण टॉस बॉक्समध्ये जाणार आहोत. टॉस होईल दोन चांगल्या टीममध्ये. शिवनेरी स्पोर्ट जोनादुर्गी आणि दोन चांगल्या टीममध्ये. शिवनेरी स्पोर्ट जोनादुर्गी आणि कालिका माता खारबाव. हरेन चौधरी साहेबांच्या शुभ हस्ते माजी उपसरपंच मालोडी टीम मालोडी गावाचे आहेत. यस त्यांचे शुभ मालोडी गावाचे आहेत. यस त्यांचे शुभ हस्ते टॉस होणार आहेत. पता आपण दोन्ही टीमचे कॅप्टन्स हेड अशी मागणी तुमच्या विचारला पण स्वतः उपाध्यक्ष आहेत. दादा ज्या प्रकारे तुमचा प्रवास झाला त्याबद्दल लीग मध्ये काय समाधान आहे आतापर्यंत? खरोखरच एवढे वर्ष मी खेळत आलो. जवळजवळ 14 वर्ष मी 40+ मध्ये खेळतोय.
पण अशी म्हणजे आयोजन आणि नियोजन हे आजपर्यंत कुठल्याही 40+ याच्यामध्ये झाले नाही आहे. कारण एवढ्या टीम आल्या तिथे त्यांना फ्रीमध्ये राहणे, त्यांचं खाणे आणि दुपारचं जेवण आले तिथे त्यांना फ्रीमध्ये राहणे, त्यांचं खाणे आणि दुपारचं जेवण, आणि ही संकल्पना फक्त एकच माणूस करू शकतो, दयानंद चोरके. नाणेफेक जिंकलेले प्रथम काढणीने असेल. आम्ही शतरक्षण करणार. खूप खूप शुभेच्छा दोन्ही टीमला. पाहतोय आपण. तर मित्रांनो, टॉस बॉक्समध्ये सूचना अशी की नाणेफेकीचा कॉल पाहतोय आपण. कालिका माता खारबाव टीमच्या बाजूने गेलंय. प्रथम सांगितलंय ओरिजिनल 40+ कॅप्टन टीमचे सर्व आणि एक चांगले खेळाडू म्हणजे जी ओळख आहे असे आमचे पंडित भोईर सुरुवात करतोय अप्रतिम बॉलने. एक मोठं आव्हान आहे, तो जर पार करायचं तर क्लास बॅटिंग करावी लागेल. खरा बॉल आणि बिमार घोषित केलंय. चेंडूला पाठवलंय लॉंग लेग कडे चेंडू जाईल सीमा रेषा पार. आलाय या बॉल वरती या चौकार म्हणजे पंजा ओपन झालाय. अजून षटकार आलाय. धमाल आणि कमाल बैटिंग. टिट फॉर टैट जैसे को तैसा जवाब दिया जा रहा है. क्या शॉट खेला है इस गेंद पर. उछाल दिया गेंद को, दूर निकल गई 6 रन के लिए. नाही अजून काम होईल. अल्पेश दादा काम कॉमेंटचं पण पक्का होईल. सज्ज होताना पाहतोय आपण. राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ चांगला बॉल खोलवर टप्प्याचा. सुरुवात तर अप्रतिम पाहायला मिळाली ग्रीष्म इलेव्हन आमनेपाडा टीम कडून. कारण की पॉवर प्लेच्या षटकामध्ये जेवढे षटकार चौकार येईल टीमसाठी निश्चितच ते फायदेमंद ठरणार आहे. जर तुम्हाला टॉप 5 मध्ये प्रवेश करायचा असेल तर हा सामना जिंकावा लागेल. एक बल्लेबाज टीमच्या विरुद्ध ग्रीष्म इलेव्हन आमनेपाडा टीमचा चांगली सुरुवात. पुढचा बॉल. हा बॉल पाहतोय आपण परत एकदा. खऱ्या हाताने या बॉलवर कट किंवा ड्राईव्ह करायचं होतं पण पुल करण्याचा प्रयत्न होता. बीट झालाय. धावसंख्या जर पहिले आपण धावपलकावर पाहतोय आपण 11 धावा आहेत. चांगलं कमबॅक केलंय बॉलरनी. हा बॉल परत टाकावा लागेल काय. पंच पुणे सर आमच्याकडे वळतील. दोन्ही समांतर रेषेत धावा मिळते. त्या अवांतर अतिरिक्त धाव आली आहे या बॉलवरती. यानंतर टॉप 10चा जर विचार पाहिला आपण शेवटचा सामना आहे कालिका माता खारबाव विपक्ष पाहतोय आपण. शिवणे स्पोर्ट जुनादुर्ग टीमच्या माध्यमातून नाणेफेकीचा कॉल खारबाव टीमने जिंकले. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आले. आजचे खऱ्या अर्थानं नशिबाची साथ कोणाकडे असेल तर ज्ञानेश्वर मागे दादा. आपल्या टुर्नामध्ये 2-2 धावा खर्च करणं आहे त्यासाठी चांगलं झेल कंप्लीट केलंय. आणि पहिला धक्का बसलाय ग्रीष्मा इलेव्हन आमनेपाडा टीमला. धावसंख्या जर पहिली धावपलकावरती तर मात्र 12 धावा. व्यक्तिगत टीमसाठी एक षटकार एक चौकार ठोकला होता. नवीन बॅटर खेळपट्टीकडे. हा बॉल निश्चित अजून एक संधी निर्माण झाली होती. 2 ते 3 खराब बॉल सुद्धा चांगले टाकल्या गेले पाहतोय आपण.
आणि आता मात्र पहिले षटक समाप्तीचा इशारा आलाय. 52 धावांचा 54चा पाठलाग करताना पहिल्या 3 बॉलवरती धमाका सुरुवात झाली होती. त्यानंतर मात्र पलट वार केलाय पंडित या बॉलरने. पहिले षटक समाप्त झाले. 2 बाद धावफलकावर धावा आहेत त्या 12 धावा. 18 बॉल 40. 40 मध्ये तुम्हाला फक्त 4 मोठे फटके मारावे लागेल. आर्यन तरे यांच्यावर एक मोठी जबाबदारी असेल. दर्शन नाईक फिरकीचा जादूगर. आतापर्यंत पहिला पण 2 वेळेस चॅम्पियन बनलेले आहेत. 13 टुर्नामेंट मधून जर विचारला पण चांगलं प्रदर्शन टीमचं पाहतोय आपण. आणि आता मात्र दमन दौरा सुद्धा गाजवताना पहिल्या लीग मध्ये सर्व सामने जिंकून टॉप 5 मध्ये. आणि आता मात्र टॉप 5 मध्ये जाण्याचा प्रयत्न परत एकदा करताना दर्शन नाईक अँड कंपनी. क्षेत्ररक्षणावर नजर टाकूया. जवळपास मेडिकेटवर हरी जोशी पाहतोय. केवळ एक वाईडिश लॉंग लेग. पहिला बॉल पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. वाईटचा इशारा आलाय. डीजे चांगली बॉलिंग अटॅक पाहतोय आपण दर्शक नाईक यांचं. यावेळेस पाहतोय की आपण हा बॉल पाहतोय आपण. कॉर्नरकडे चेंडू मात्र काय घडलंय. हिट विकेट इथे मात्र पाहतोय आपण. बॉलिंग पाहतोय आपण. दरम्यान एका बॅटरला अजून मैदान सोडावं लागेल. पाहतोय आपण ज्या प्रकारे बॉलिंग अटॅक चांगलं पाहतोय आपण. इथून मात्र संघर्ष करावा लागेल ग्रीष्म इलेव्हन आमनेपडा टीमला. इथून मात्र निश्चित असं वाटतंय की जो आव्हान आहे तो कठीण झालाय. आता मात्र दर्शन नाईक चांगला मारा करतोय. कमालीचं कालच्या दिवसामध्ये खेळाचं प्रदर्शन पाहिलं आपण. लीगचे 3 सामने जिंकून टॉप 5 मध्ये. आणि पाहतोय आपण लोअर फुल जो आहे त्याच्या विरुद्ध अजून एकदा चांगला दमदार प्रदर्शन.
हा बॉल चांगला होता, परत एकदा परफेक्ट फटका खेळता आला नाही. लॉंगॉनकडे चेंडू जातोय, क्षेत्ररक्षण चांगला पाहायला मिळाला. दुसरी धावण्याचा प्रयत्न, धोका निर्माण झालाय. अजून एका बॅटरला मला वाटते की मैदान सोडावं लागेल. तू चल मैं आया. खूप छान धून आपण ऐकतोय डीजे लल्ला यांच्याकडून. आणि फुल एन्जॉय करताना शेलार गावाचा वार पे वार, असा पिंटूचा वार, कडक वार आहे भाई तेरा. आणि आमचे शेलार गावाचे मामा दिसत नाहीये. नवीन बॅटर प्रभाकर आलाय. हा बॉल चांगला होता, पण चांगला फटका स्ट्रेट पाहतोय आपण. डाऊन द ग्राउंड, थांबणार नाही चेंडू. सीमा रेषा पार आलाय. या बॉलवरती आज चांगला चौकार. कडक फटका आहे गॅप मधून. आता मात्र असं वाटतंय की धमाकेदार एंट्री केली आहे बॅटरने. बॅक टू द बॅक, दुसरा हा दमदार चौकार. अतिशय कडक बॅटिंग पाहतोय आपण. सामना अजून संपला नाहीये. येणारे 12 बॉल आणि 30 धावेची आवश्यकता आहे. 12-30चं समीकरण. आणि आता मात्र गोलंदाजीमध्ये पहिला परिवर्तन पाहायला मिळतोय. क्रमांक 3चं षटक टाकण्यासाठी तानाजी आलाय. 12 बॉल 30, प्रत्येकी एका षटकामध्ये एकच मोठा फटका मारावा लागेल. आणि दोन्ही पॉवरफुल बॅटर पाहतोय आपण, प्रभाकर काकडे आणि राजकुमार यांच्यावर मोठी जबाबदारी असेल. सामना कोण जिंकेल, कुठला संघ टॉप 5 मध्ये प्रवेश करेल. तानाजी सज्ज होताना राईट टाइमवर द विकेट. पुढचा बॉल चांगला बॉल होता, चांगला बॉल. आणि प्रश्न विचारलं पंचांनी, सहमत दर्शवलंय बोट आकाशाकडे. आणि धक्का क्रमांक बसलाय तो 5वा.
चांगला एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह आहे, क्लास आहे, कलात्मक क्रिकेटचा आविष्कार आणि सदाबहार हा कलात्मक चौकार. क्या बात आहे. पहिला पण आठवण झाली ज्या प्रकारे भारतीय टीमचा युवराज सिंग ज्या प्रकारे फटका खेळायचा अप्रतिम. 9 बॉल सामना जिंकण्यासाठी 25 धावेचं समीकरण पाहतोय आपण. ओहो, हा फटका हवेत आहे, फटका फटलाय आणि इथं मात्र खरा क्षेत्रक्षण चुकीला माफी नाहीये. हा क्षण टर्निंग पॉइंट ठरेल काय. राजकुमारला जीवनदान दिले, चेंडू सीमारेषा पार. माफी असतात. यस, ठीक आहे, तुमचं पण म्हणणं बरोबर आहे. एकदा जर चुकला माणूस तर त्याला माफी देऊ शकतोय. पण एक क्लास फटका होता पाहतोय आपण. पूर्णपणे असं वाटलं की झेल होईल. राजकुमारच्या बॅटमधून सलग 4था हा चौकार. जेवढे दिले तेवढं वसूल करेल काय आणि सामना आपल्या टीमला जिंकून देईल काय. 8-21. 2 बॉल अतिशय महत्वपूर्ण. हा बॉल आता मात्र बॉलर दबावाखाली आलाय. पंच आमच्याकडे वळतील, इशारा करतील. भाऊ पाटील सरांचा इशारा आलाय. 8 बॉल आणि 20 समीकरण आहे. 2 मोठे फटके जर आले अतिशय कडक फटका जाईल. इथं मात्र सरळ हातात चांगला झेल. हवेच्या विरुद्ध फटका खेचण्याचा प्रयत्न होता. असं वाटलं होतं की राजकुमार आपल्या टीमसाठी एक मॅरेथॉन खेळ करेल आणि एका चांगलं झेल हरी जोशी यांनी कंप्लीट करेल. हवेचा वेग होता आणि त्या विरुद्ध फटका खेळण्याचा प्रयत्न आणि तो फटका फटलाय. चांगला झेल कंप्लीट. आता मात्र धावसंख्या तरी पहिली धावपल कर पाहतोय आपण. 32 आहे. षटकार येणं गरजेचं आहे ग्रीष्मा इलेव्हन आमनेपाडा टीमसाठी. आणि विकेट जर आला तर मात्र पूर्णपणे वर्चस्व जेएमबी टेमगरपाडा टीमचं. हा फटका चांगला आहे. गॅप शोधून काढले. 2 क्षेत्राच्या मधून सीमा रेषा पार आलाय. अंतिम बॉलवरती सुद्धा हा चौकार. 6 बॉल 16चं समीकरण. आणि इथून मात्र 16 धावीची आवश्यकता आहे. अजून सामना संपला नाहीये. रामकृष्ण नावाचा ब्रँड आहे. 7 स्टार मधून 1 स्टार या टीमकडे आहे. पहिल्या 2 बॉलवरती जर एखादा मोठा फटका आला तर मात्र बॉलरवर दबाव टाकला जाईल. पण बॉलर कोण असेल इथे मात्र पाहतोय आपण.
मला वाटतं की हरी जोशी तयारी करताना. चला जेएमबी टिमगर पाडा संघ आपण वेळ कमी घ्या. छोटासा ब्रेक जाऊया डीजी लल्लाकडे. ऐकूया आपण या दुपारच्या सत्रामध्ये मधुर संगीत. हरीचा पहिला बॉल खेचून फटका मारले आणि इथं मात्र थोडासा पंबलिंग पाहायला मिळालं आणि एकच सिंगल या बॉलवरती कंप्लीट आहे. 5 बॉल आणि इथून मात्र 15 धावीची आवश्यकता आहे. 5-15चं समीकरण टॉप 5 मध्ये कार्याध्यक्ष आदरणीय संतोष काकडे साहेबांचा जो संघ आहे त्यांना प्रवेश करण्यासाठी. आणि इथं मात्र पाहतोय आपण पंढरी भोईर त्याच्या टीमला पोहोचण्यासाठी 5 चांगले बॉल हाताळावे लागेल हरी जोशीला. हा फटका मात्र आता मात्र सीमारेषा पार जाईल चौकार. अकरा सामना संपला नाहीये. प्रत्येक बॉलवरती सामना एक बॉलवर कधी पाहतो आपण आमने पाडा तर कधी पाहतोय जेएमबी टेमगर पाडा हवी होताना पाहतोय आपण. कोण जिंकेल कुठला संघ टॉप 5 मध्ये प्रवेश करेल. नाही नाही श्यामदादा हे चुकीचं आहे. एका अल्पीतला तुम्ही कॉमेडी बॉक्स मधून देऊ नका. आम्ही 4 आहेत. सज्ज होताना बॉलर पाहतोय आपण. हा फटका परत एकदा पाहतोय आपण. यावेळेस मात्र गॅप नाहीये. एक सिंगल येणारे 3 बॉल आणि इथून मात्र सामना जिंकण्यासाठी 10 धावीची आवश्यकता आहे. एक मोठा फटका येणं गरजेचं आहे आणि निश्चितच दमणना दौऱ्याचा पुढचा जर प्रवास करायचा असेल तर या बॉलवरती एक मोठा फटका खेळणं गरजेचं राहील. बॅटर पाहतोय आपण रामकृष्णकडे क्षमता आहे ती सिद्ध करावी लागेल. पुढचा बॉल आणि हा फटका हवेत आहे आणि इथं मात्र धावा किती मिळाले पाहिजे. 1 धाव कंप्लीट आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. धीमा थ्रो आलाय आणि 2 धावा आणि आता मात्र 2 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी 8 धावेची आवश्यकता आहे. हा बॉल चांगला आहे. खाली क्षेत्र निवडलंय. चेंडू जाईल का सीमारेषा पार थांबू शकणार नाहीये. अतिशय क्लास चौकार आलाय आणि सामना मात्र एका बॉलवरती येऊन ठेपलंय. 1 बॉल चौकार. विरुद्ध आक्रमण केलंय बॅटरने.
कोण द्यायचे? RJM. एक बॉल चौकार, गोल्डन चौकार मारेल का इथं मात्र पाहतोय आपण बॅटर रामकृष्णाकडे क्षमता आहे. एका बॉलवरती सामना आलाय. दोन्ही गावामध्ये युट्यूबला पूर्ण पाडीला काही चिपकले असतील. एक बॉल 4ची आवश्यकता आहे. पुढचा बॉल आणि इथं मात्र पाहतोय की काय घडलंय असं वाटतंय की दांडी झाली आहे. गोल परफेक्ट यॉर्कर बॉल होता आणि त्या बॉलवरती मात्र विकेट मिळाले आणि हार्डलक आमचे आदरणीय कार्याध्यक्ष संतोष काकडे साहेब आणि ऑल टीम लेग फेरीमध्ये खूप चांगलं प्रदर्शन केलं पण सरळ 4था विजय संपादन केलाय जंबे टीमगरपाडा टीमने. मॅच ठरलाय. प्रदीप याने 4 बॉलमध्ये 19 धावाची एक अतिशय छान खेळी काढली. प्रदीप आपण या. प्लेअर ऑफ द मॅच प्रदीप ठरलाय. चला आपण